बघा किती सोज्वळ आणि मोठ्या मनाची आहे नीतू. स्वतःचं करिअर करून सुद्धा समाजाचं हित जपायचा प्रयत्न करते. त्या गरीब पोरांसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करते. अशी पोरगी शोधून सापडणार नाही. काय केतनचा फोन आला होता. काय सांगतेस? काय केतनचा फोन आला होता? काय रे नकली सायंटिस्ट? हे कोण बेन केतन नावाचं? केतन हा ताईचा लहानपणापासूनचा बेस्ट फ्रेंड. फायनली माझ्या सगळ्या प्रॉब्लेम्सचं सोल्युशन येतंय. काय रे काय फोन कशाला केला होता? अगं मला तुझ्याशी ना जरा चर्चा करायची. कशावर? आता मी काय तुझ्या बरोबर काश्मीर प्रश्नावर चर्चा करणार आहे का? मला सांग, तुला नीतू आणि ऋषी बद्दल काय वाटतं? काय वाटणार? चांगलं वाटतं. भलं व्हावं त्यांचं. आणि त्यांचं कशाला, जगातल्या सगळ्यांचं भलं व्हावं. मी कशाला कोणाचं वाईट चिंतत बसू? अगं तसं नाही म्हणायचं मला. अरे गंमत केली मी तुझी. मला कळतंय तुला काय विचारायचंय. सो मला नीतू आणि ऋषीचं लग्न व्हावं असंच वाटतं. हा, ऋषीच्या बाबांना पण असंच वाटतं की नीतूचं आणि ऋषीचं लग्न व्हावं म्हणून. भारी. पण एक प्रॉब्लेम आहे ना. काय? अगं ऋषीच्या आईला असं वाटतं की ऋषीचं लग्न कामिनी बरोबर व्हावं म्हणून. कोण? कामिनी? हा. चल काहीतरीच ऋषीच्या आईचं. कामिनी हा काय चॉईस आहे का? आमची नीतू ना त्या कामिनीपेक्षा 10 पटीने बरी. हा म्हणजे आहे, थोडीशी धांदरट आहे, पण छान आहे. तेच तर, आम्हाला पण तेच वाटतं की कामिनीपेक्षा नीतू ऋषीसाठी बेस्ट आहे. पण आम्हाला वाटून काय फायदा ना, तो पुढाकार घेत नाही, डेअरिंगच करत नाही. आणि नीतूने पुढाकार घ्यायचा काहीच संबंध नाही ना. तिथं त्या आभासच्या मागे वेडी आहे. आणि ना हा वेडेपणाच आहे. यातून काहीच निष्पन्न होणार नाहीये यार. तेच तर. मला काय वाटतं माहितीये का, आता आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. काय? अगं नाही नाही, असं नाही, म्हणजे आपल्याला ऋषी आणि नीतूला एकत्र आणण्यासाठी काहीतरी करावं लागेल. काहीतरी आयडिया काढायला पाहिजे. आयडिया. आपण नीतूला ऋषीच्या नावाने लव्ह लेटर पाठवूया. म्हणजे काय माहितीये का, ऋषीच्या भावना तरी नीतू पर्यंत पोहोचतील ना. तू टेन्शन घेऊ नको, मी लिहितो. जबराट लेटर लिहितो मी. तू फक्त कबुतराचा बंदोबस्त कर. कबूतर? कबूतर कशाला? अगं लव्ह लेटर आहे ना ते, पोस्टमनच्या हातातून पाठवणार नीतू पर्यंत. त्याला कबूतरच पाहिजे. ए हॅलो, आधी तू ते लेटर लिही माझ्याकडे, मग मी ते अप्रूव्ह करेन. आणि मी जर अप्रूव्ह केलं तर मग ते पोहोचवण्यासाठी कबूतर, कावळा की कुरिअर ते आपण नंतर. ओके? हा चालेल, असं पण चालेल. चल चल कामाला लाग. चला येतो आम्ही. हे जिंदगी सुन टेंशन फ्री माझी कहाणी. हर गम करतो सरगम मी माझ्या सुरानी. साहोल त्याची येई दिन राती आभास प्यारा माझ्या सभोवती. हसविडी भेटीची मन त्या स्वप्नांची. थोडा दिवाना थोडा सयाना मी दुनियेत न्यारा. मी मनरंगी मी सतरंगी मी मस्त बोला प्यारा. श्रावण बाळ रॉकस्टार रॉकस्टार रॉकस्टार. श्रावण बाळ रॉकस्टार रॉकस्टार रॉकस्टार. ही जिंदगी गुड फॅन्टसी मी ही फसाना. सॉफ्ट अँड स्वीट ही मेलेडी मी ही तराना. येईना समोरी संबोध दुरी. सांगू किती झुरते मी माझी ही नावरते मी. श्रावण बाळ रॉकस्टार
गेले 4 आठवडे सलग गुरुवारी डबल पाना आलता की नाही? हा मग आता शुक्रवारी लंगडाच येणार लेका. अरे अरे तुझा माझ्यावर विश्वास नाही वय? तू बापाला शिकवायलाय. तुझं वय आहे ना तेवढा अनुभव आहे मला या लॉटरीच्या क्षेत्रामध्ये. हा मग अरे भले भले कत्री लोक सल्ला घ्यायचे माझा. हा ठेव. काका बाजूला वाजरा. काय करायला? काय चोरी करायला काय घरात? नाही हो, मग तुमचं काम करायलो मी. माझं काम म्हणजे लॉटरी खेळायला लागला तू बी? नाही हो. मग हे काय आहे? हे बेस्ट आहे बघा. हे तर कोर आहे. हो, मी तुला एक प्रेमपत्र लिहून देणार आहे. मी तुला काका मारू नका, मारू नका काका, काका मारू नका. ओ काका ऐका तरी. ओ ऋषी तर्फे. कोणातर्फे? ऋषी तर्फे. मग हे कधी सांगणार लेका? आता मी याला असताच ना माझ्या हातनं. ऋषी तर्फे मी तुला एक प्रेमपत्र लिहिणार. म्हणजे ऋषीच्या भावनांनी तुला कळतील तरी. कशी आहे आयडिया? आयडिया एकदम छाक आहे. हा काय मायना काय सांग बघू मला. हा सांगतो ना. हा, प्रिय नीतू, हा. सप्रेम नमस्कार. विनंती विशेष. वा. पत्र लिहिण्याचे कारण की हा. आमच्या येथे श्रीकृपे करून ताजा कलम. तुझा हात कलम करू का मी? हा? एवढं पाल्लाळ लावत बसणार वय? मुद्द्याचं कवा लिहणार? तोपर्यंत लग्नाची पत्रिका छापून होईल तिच्या. अरे आजच्या आबासच्या प्रेमात आहे ती पोरगी. तिचं प्रेमपत्र कसं असं कलात्मक असाय हवं. अशा कविता बिविता माझ्यासारख्या कलावंत माणसाचंच काम माहितीये. मीच लिहतो ते पत्र. हा, लिहून घे. मी सांगतो तसं घे. नाही पत्र तर मीच लिहीन. काका तुम्ही माझ्या स्वाभिमानाला धक्का लावलाय. आता तुमच्या मदतीशिवाय मी पत्र लिहीन. वाटल्यास इंटरनेटची मदत घेईन, पण पत्र मीच लिहीन. आता तुम्ही बघाच मी किती रोमॅन्टिक पत्र लिहितो. तुम्ही बघतच बसा. तुझ्यामुळे जर काम बिनसलं ना तर हा बोल गाण्या. हॅलो. हॅलो नीतू. आभास हिअर. अच्छा, आता जगातले सगळे आभास मलाच फोन करणार आहे का? कोण आहेस तू? नीतू मी आभास बोलतोय. आरजे आभास. हे बघ, मला असली मस्करी ना अजिबात आवडत नाही. तुम्ही मस्करी करत नाहीये. मी खरंच आभास बोलतोय. का विश्वास ठेवू मी? ऑलरेडी 2दा फसले मी. आता पुन्हा ती चूक करणार नाही मी. ऐक नीतू, माझा मित्र आहे ऋषिकेश तेळुळकर. त्याने मला तुला कॉल करायला सांगितलं होतं. अच्छा, ओके. पण मी का विश्वास ठेवू की तूच आभास आहेस? राम राम महाराष्ट्र. आभास की भास, एक तास जगण्याचा खरा टाइमपास या प्रोग्राम मध्ये मी आभास पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. काय आता तरी ओळखलंस? वाव, आता अमिताभ बच्चन. काय? नाही, काय आहे, हल्ली आभासचा आवाज सगळेच काढतात. अरे तुझाही प्रयत्न चांगलाच होता, पण यावरून प्रूव्ह होत नाही की तूच आभास आहेस. नीतू इनफ. हे बघ, एकतर मी लोकांना कॉल करत नाही. मी तुला कॉल केला कारण की ऋषिकेशने मला आग्रह केला होता. तुझा विश्वास बसत नसेल तर इट्स ओके, पण मी माझ्या नेक्स्ट प्रोग्राम मध्ये चंद्र तारे या सब्जेक्टवर बोलणार. आय एम शुअर ते ऐकल्यावर तुला कळेलच की मी खरा आभास आहे की डमी आभास. बाय. काय रे बाबा, कुठे आहेत? काका बाहेर गेले फेरफटका माराया. आणि हा अभ्यास कसला? पॉलिसी. पॉलिसीचा अभ्यास चालू. माझं सोड, तुझं सांग. तू कामिनीला नकार दिलायस ना? अरे मी मनाची फुल तयारी करून गेलो होतो ऑफिसमध्ये. मग मी तिला नकार देणारच होतो की इतक्यात
मात्र कामिनीच्या बाबांनी अडवलं. ते म्हणाले की असं काही सांगून तिला दुखवू नकोस, हा धक्का तिला सहन नाही होणार. काय चाललं तुझ्या आयुष्यात यार? तू नेहमी दुसऱ्यांचा विचार करतोस. अरे कधीतरी स्वतःसाठी जग. बरं ते जाऊ दे, म्युझिक कॉम्पिटिशनवर जास्त फोकस कर. ती जिंकणं तुझ्यासाठी जास्त गरजेचं आहे, माहिती आहे ना? हो मला माहितीये, पण बिन काय नाही आता. अरे श्रावण बाळा, कर्तव्याची कावड तर तू पाठीवर घेतलीस, पण त्यासाठी आता आपली आवड विसरू नको, म्हणजे झालं. नकोय मला. हा रे आणि जरा गोड बोल. हो हॅलो नमस्कार. ए मस्करी करते. काय ओवाळणी? तायडे, तुला ओवाळणी देण्यासाठी माझ्याकडे पैसे नाही आहेत. हा, पण मी जेव्हा कमवायला लागेल ना तेव्हा तुला दुप्पट ओवाळणी देईन. दॅट्स ओके. ए खोटाड्या, हिला देण्यासाठी माझ्याकडनं जे पैसे घेतलेस ते कुठे गेले? बाबा काय आहे ना, शास्त्रज्ञांना खूप खर्च असतो. नाग्या बाबा इट्स ओके. खोटा रडायचो. बाबा आजच्या दिवस त्याला रागवू नका. अगं पैसे दिले तुझ्या. आय एम व्हेरी शुअर नाग्या कमवायला लागला ना की मला ओवाळणी नक्की दे. ठीक आहे, बघू किती दिवस येतोय तो. थँक्स. काय शर्ट. शर्ट? वा. अरे हे गिफ्ट मिळाल्यावर ताईडला विसरला. चालतंय ग, ते हाच आनंद असतो. ऐक आलीच. चला चला आवरा आवरा आवरा. निलिमा, हा किती छान प्रसन्न वाटतंय ना. हो ना. भाऊबीजेची सकाळ. ही सकाळ आणखीन जास्त प्रसन्न होईल जर मला एक कप चहा मिळाला तर. अजून प्लीज. सकाळपासून 4 वेळा झालाय. अरे तुझ्याचा चहा छान असतो. प्लीज आणते. अरे सुम्या, ये 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 ये. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. good काय सकाळ सकाळ काय काम काढलंस? अहो काल आपण त्यांच्या पॉलिसी काढल्या ना, हा. त्यांचे पेपर्स आणि फॉर्म रेडी करून आलोय. वा वा वा, क्या बात है. सुम्या, जोमाने कामाला लागलायस. खूप मोठा होशील. हा काका, आज मी भाजी मंडईत पण जाणार आहे. भाजी आणले की? अहो भाज्या नाही, हा. भाजीवाल्यांच्या पॉलिसी काढाया. जा जा, छान छान. आज सगळ्यांच्याच पॉलिसी काढतो, बघाच तुम्ही. गुड. हा काय रे काका, आशीर्वाद द्या. अरे 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 सुम्या, माझा आशीर्वाद तुझ्या बरोबर आहे. ऑल द व्हेरी बेस्ट. येतो काका. ये ये ये. वा, पॉलिसीच. मी काय म्हणतो की मी डायरी घेऊन येतो आणि इथेच बसतो नोंदी करायला. हा चहा घ्या. काय मला चहा आणायला सांगून कुठे गेले? पॉलिसी पण ना खरंच सिने कट्टा. झालंय झिंग 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 झिंग. अरे वा सुम्या, एकदम मायकल डगलस दिसायलास रे. शरीर जरा डगलच आहे म्हणा. आता इथं बद्री असताना तर तुला बघून लई खुश झाला असता. बद्री कोण? वडील तुझा लेका. अण्णा होय. हा, मग अहो काका, ही नीतूच्या बाबांची कृपा आहे. म्हणजे जेवढा चांगला बॉस तेवढे चांगले त्याच्या हाताखाली काम करणारे. असं कोण म्हणतं रे? माझ्याशिवाय कोण म्हणणार? त्यांच्या ऑफिसला चाललाय होय पॉलिशा खापवाया? काका, भाजी मंडईत चाललोय. आपल्याला का भाजी लागणार आहे का?
असे कपडे घालून मंडईत आव काका, मी भाजी मंडईत पॉलिसा खपवायला चाललोय. तिथं ट्रकवाले असतात, भाजीवाले असतात, हातगाडीवाले असतात. सगळ्यांच्या पॉलिसा काढणारे मी. वा. त्यांच्यासाठी तर भाषण पण लिहिलंय. ऐकू? नाही ते मरो. आपल्या प्रेमपत्राची प्रगती कुठवर आली सांग मला. हा, प्रेमपत्र तसं लिहिलंय मी बऱ्यापैकी. आता पल्लवीला भेटून तो फायनल ड्राफ्ट बनवणार. होय, काय खरडलेस दाखव मला. अरे मी मास्टर आहे प्रेमपत्रामध्ये. होय, मग लवकर आणतो दाखव. आणतो आणतो. काय रे सापडं ना होय. काय रे ये प्रेमपत्र हरवलं तू. एवढा महत्वाचा दस्तावेज हरवलास तू. आठवत नाही कुठे ठेवलं ते. अरे डोस काय की उसाचं चिप्पाड आहे तुझं. काका, आलो मी, एका मिनिटात आलो. कसली माणसं आलेत नशिबात. काकू काकू ते अरे काय झालं? नाही नाही काही नाही. हा, तुम्ही जा. कुठे गेलं अरे इथं पण नाही. कुठे गेलं कोल्हापूरकर, काय करायलाय? नागा तोंड बंद कर आणि मला शोधाया मदत कर बाबा. आपण शोधताय काय? हे एक इम्पॉर्टंट डॉक्युमेंट शोधतोय. हे सापडणं जास्त गरजेचं आहे. अरे इथं पण नाही. कुठे गेलं? ओ, आणि हा पसारा कोण आवडणार? अरे देवा, आता आईला असं वाटणार की नेहमीसारखा हा पसारा मीच केलाय. आई मला मारेल. कृष्णकांत, नीलू, चक्क तू मला हाक मारलीस? मी तुलाच भेटायला तुझ्या घरी येणार होते. बरं झालं इथेच भेटलास. काही विशेष? हा, आज विशेष भाऊबीज आहे ना. नाही नाही, त्यासाठी नव्हते येणार. तुझ्याशी जरा बोलायचं होतं. मग आपण घरी जाऊन बोलूया, चहा घेऊया. नाही नको, चहा नको. कॉफी घेऊया. नीलू, कॉफी तुला आवडायची. चहा कॉफी काही नको. मला तुला हेच सांगायचंय की जे घडायचं होतं त्याला आता घडून बरीच वर्ष झाली. आता आपण आपण काय एकमेकांचे चांगले मित्र नक्कीच बनू शकतो. हे तू बोलतेस? हा, म्हणजे बघ ना, मी विचार केला की
तसं आपल्यात आता कुठलंच नातं राहिलेलं नाही, त्यामुळे मैत्री करायला काय हरकत आहे. तुला माझ्याशी बोलावंसं वाटलं, काही सांगावंसं वाटलं तर फोन कर, घरी ये, काहीही प्रॉब्लेम नाहीये. तू काय बोलतेस? हे बघ, या वयात इतके मॅच्युअर्ड तर आपण नक्कीच आहोत. आणि कृष्णकांत, तुझ्या मनात माझ्याविषयी तशा भावना अजूनही असणं मी समजू शकते, पण त्यासाठी प्रेमपत्र हा काही मार्ग नाही ना. कुठे ठेवली चावी? मी बाबांच्या रूम मध्ये गेले, मग वर ठेवली आहे. फायनली. हो. बाबा सकाळ सकाळी कुठे गेला होता? मित्रांनी बोलवलंय ना, जरा पाय मोकळे करायला गेलो होतो. ओके, ऐका, मावशींनी ब्रेकफास्ट करून ठेवलाय, तुमच्या आवडीचा साजूक तुपातला शिरा. वेळेत खाऊन घ्या प्लीज, नाही तर नंतर ऍसिडिटी होते. राईट? येस येस येस. बाबा, मी ना सीए कडे जाणार आहे आणि तिथून डायरेक्टली ऑफिसला जाईल. ओके. आणि आपली इच्छा झाली तर या ऑफिसला. असं नको, येणार ऑफिस. आधी खाऊन घ्या, आधी खाऊन घ्या. नाही, मी इथून गेले ना की तुम्ही नाही खाणार. आय नो. ओके ओके माझी आई, मी खातो. ओके. मॅडम बोलवलं? येस मिस्टर झेंडू, मला तुम्हाला पत्रिका द्यायची होती. लग्न ठरलं? मिस्टर झेंडू, पत्रिका दाखवायची होती. तुम्ही आपल्या मॅगझिन मध्ये जो राशी भविष्याचा कॉलम लिहिता ना, त्याला खूप चांगला रिस्पॉन्स आहे आपल्या रीडर्सचा. हो का? येस ऑफकोर्स. आपल्या रीडर्सचा फीडबॅक मी स्वतः वाचलाय. गुड. सो मला सांगा, काय म्हणते माझी पत्रिका? आता? हो आता. मी काय करतो, ही पत्रिका मी घेऊन जातो आणि माझ्या डेस्क वर बसून जरा व्यवस्थित करतो. झेंडू. येस मॅडम. आता. हा तेच, मी लगेच आणून. तुमचं पाणी. येस ऑफकोर्स. वा वा, सुंदर, फारच सुंदर आहे मॅडम तुमची पत्रिका. हो. म्हणजे शुक्र, शनी, रविवार. सॉरी मॅडम, म्हणजे काय झालंय, म्हणजे शनी जो आहे ना, तो बलस्थानात आलेला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात विकेंडला तुम्हाला परदेश दौरा घडण्याची शक्यता आहे मॅडम. परदेश दौरा? हो. बट फॉर व्हॉट रिझन? एनी रिझन. म्हणजे नातेवाईकांच्या भेटीगाठी, किंवा मग एखादं सेमिनार, किंवा मग हनीमून. हो. का नाही मॅडम, सांगा ना. म्हणजे काय, हनीमून टूर्स वर ना सध्या खूप डिस्काउंट सुरू आहे आणि सीझन ही चांगला आहे लग्नासाठी, हनीमूनसाठी.